इरा आणि आर्यन भाग 10. आर्यनच्या हातातील फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. हे कसं शक्य आहे? तो थरथरत्या आवाजात म्हणाला. फोटोमध्ये मुखवटाधारी व्यक्तीसोबत उभा होता तो समीर, आर्यनचा बालपणीचा मित्र, ज्याच्यावर तो स्वतःच्या भावापेक्षाही जास्त विश्वास ठेवत होता. इराने फोटो हातात घेतला. आर्यन, कदाचित हा फोटो जुना असेल. आधी सत्य जाणून घेऊया. दोघेही समीरच्या घरी पोहोचले, पण घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांनी सांगितलं की समीर 2 दिवसापासून कुठेच दिसला नव्हता. तेवढ्यात आर्यनच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून व्हिडिओ आला. व्हिडिओमध्ये समीर खुर्चीला बांधलेला दिसत होता. तो ओरडत होता, आर्यन, मी निर्दोष आहे, मला वाचव. व्हिडिओ संपण्यापूर्वीच मुखवटाधारी माणूस कॅमेऱ्यासमोर आला आणि म्हणाला, जर समीरला जिवंत पाहायचं असेल तर आज रात्री 11 वाजता जुन्या पुलावर एकटाच ये. इराने ठामपणे सांगितलं. नाही आर्यन, तू एकटा जाणार नाहीस. पण आर्यन म्हणाला, हा माझ्या मित्राचा जीव आहे, मी त्याला सोडू शकत नाही. रात्री 11 वाजता आर्यन पुलावर पोचला. आजूबाजूला काळोख होता. अचानक समोरून एक काळी SUV आली. त्यातून मुखवटाधारी माणूस खाली उतरला. तुला सत्य हवं होतं ना? तर ऐक. तो हळूहळू आपला मुखवटा काढू लागला. आर्यन आणि इराच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. समोर उभा होता आर्यनचा सक्का काका महेंद्र. महेंद्र शांतपणे हसत म्हणाला, तुझ्या वडिलांची संपत्ती माझ्या नावावर व्हावी म्हणून मी हे सगळं खेळ रचला. विक्रम माझ्यासाठी काम करत होता आणि आता शेवटची चाल खेळण्याची वेळ आली आहे. महेंद्रने खिशातून रिमोट काढला. पुलाखाली जोरदार टिक 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 असा आवाज येऊ लागला. इरा घाबरली, ओरडली, आर्यन, पुलाखाली बॉम्ब आहे. पुलाखालून येणारा टिक 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 आवाज अधिक जोरात होत होता. इराच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. आर्यन, आपण इथून लगेच निघूया, ती ओरडली. पण आर्यन शांतपणे म्हणाला, नाही इरा, जर आपण पळालो तर निरपराध लोकांचा जीव धोक्यात येईल. महेंद्र मोठ्याने हसू लागला. आज तुझा शेवट निश्चित आहे. आर्यन, इतक्यात निरीक्षक देशमुख आणि बॉम्ब संशोधक पथक घटनास्थळी पोहोचले. कोणीतरी गुप्तपणे पोलिसांना माहिती दिली होती. बॉम्ब निकामी करण्याचं काम सुरू झालं. महेंद्रला संधी मिळताच तो कारमध्ये बसून पळून जाऊ लागला. तो पळतोय, इरा ओरडली. आर्यन आणि पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. शहराबाहेरच्या डोंगर रस्त्यावर महेंद्रची कार भरधाव वेगाने धावत होती. अचानक समोर एक मोठा ट्रक आला. महेंद्रने कार वाचवण्याचा प्रयत्न केला, पण कार रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळली. पोलीस आणि आर्यन तिथे पोहोचले, पण कार पूर्णपणे जळत होती. महेंद्रचा मृतदेह मात्र सापडला नाही. निरीक्षक देशमुख गंभीर आवाजात म्हणाला, याचा अर्थ महेंद्र अजून जिवंत असू शकतो. काही दिवसांनी इरा आणि आर्यनचं आयुष्य पुन्हा पूर्ववत होऊ लागलं. एका संध्याकाळी दोघे समुद्रकिनारी बसले होते. आर्यन म्हणाला, इतक्या संकटानंतरही तू माझ्यासोबत उभी राहिलीस. तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. इराच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तेवढ्यात आर्यनच्या मोबाईलवर एक मेसेज आला, खेळ अजून संपलेला नाही, लवकरच पुन्हा भेटू. मेसेजसोबत एक फोटो होता. त्या फोटोमध्ये महेंद्र एका अनोळखी व्यक्तीसोबत उभा होता. त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याच्या हातात एक फाईल होती. त्या फाईलवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, प्रोजेक्ट ए. आर्यन आणि इरा एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना समजलं, हे संकट संपलेलं नव्हतं, तर एका आणखी मोठ्या रहस्याची ही फक्त सुरुवात होती. आर्यनच्या मोबाईलवर आलेला प्रोजेक्ट एचा फोटो पाहून इरा चिंतेत पडली. आर्यन, हे नवीन संकट आहे का? आर्यन शांतपणे म्हणाला, नाही इरा, हे आपल्या भूतकाळाशी जोडलेलं सर्वात मोठं रहस्य आहे.
दुसऱ्या दिवशी निरीक्षक देशमुखांनी आर्यन आणि इराला बोलावलं. आम्हाला महेंद्रबद्दल नवीन माहिती मिळाली आहे. तो जिवंत आहे आणि देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहे. हे ऐकताच दोघेही पोलिसांसोबत विमानतळाकडे रवाना झाले. विमानतळावर महेंद्र दिसताच तो पळू लागला. आर्यन त्याच्या मागे धावत गेला. महेंद्र, आता तुझा खेळ संपला, आर्यन ओरडला. महेंद्रने बंदूक काढली आणि आर्यनवर रोखली. तेवढ्यात इराने धाडसाने आर्यनला बाजूला खेचलं. गोळी आर्यनला न लागता भिंतीवर जाऊन आदळली. क्षणाचाही विलंब न करता निरीक्षक देशमुखांनी महेंद्रला पकडलं. महेंद्रला अटक झाल्यानंतर त्याचे सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. लोभाने मला आंधळं केलं, पण आज मी सर्व काही गमावलं, तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला. काही महिन्यांपूर्वी आर्यन आणि इराच्या आयुष्यात पुन्हा आनंद परतला होता. दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा मोठ्या आनंदात पार पडला. आर्यनने इराचा हात हातात घेत म्हणाला, प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर प्रत्येक संकटात एकमेकांची साथ देणं. इरा हसत म्हणाली, आणि आपण ही साथ आयुष्यभर निभावू. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या. कथेच्या शेवटी निवेदक म्हणाला, विश्वास, प्रेम आणि सत्य यांची साथ असेल तर कितीही मोठं संकट आलं तरी त्यावर मात करता येते. अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.